केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे। त्यासाठी 8,200 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीच्या बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार आहे। संयुक्त राष्ट्र संघाने सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल। लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी म्हणजेच 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे, यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2100 कोटी रुपयाचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। देशी गाईचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल। नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे। ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं, यासाठी 27 जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत। जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। सध्या प्रत्येक दिवशी 1,000 पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे। बी बियाणं, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागाला 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागाला 16,456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागाला 638 कोटी रुपये, रोजगार हमी योजना विभागाला 2,205 कोटी रुपये, सहकार व पणन विभागाला 1,178 कोटी रुपये, अन्न नागरी पुरवठा विभागाला 526 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे।